गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटकाही सहन करावा लागतोय। आता मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मागील 2 दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसानं हजेरी लावली। पावसाचा अंदाज असला तरी काही भागात उन्हाचाही ताप आहे। उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झालेत। अनेक भागात तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे नोंदवला जातोय, त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पाडणं तापदायक ठरत आहे। दरम्यान रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील। कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचाही अंदाज आहे। याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाची शक्यता आहे। एकीकडे तापमानात वाढ झालीय, अशातच पावसानं हजेरी लावली तर तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो। पहाटे किंचित गारवा आणि दिवसभर उकाडा असं काहीसं वातावरण सध्या मुंबईकर अनुभवतायत, त्यामुळे पाऊस पडलाच तर दिलासादायक वातावरण निर्माण होईल। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 34.6 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदलं गेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। सरनाईक यांचा मुलगा विहंग हा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे। या संघटनेतील पवारांचं असणारं राजकीय वजन पाहता सरनाईक यांच्या भेटीला महत्त्व आहे। परिवहन मंत्री सरनाईक यांनी पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईकही उपस्थित होते। पवार यांना भेटून बाहेर पडताना सरनाईक यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं माध्यमांना सांगितलं। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे। विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना लोढा समितीच्या शिफारशीनुसार यावेळी निवडणूक लढवता येणार नाही। असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीवर शरद पवार गटाचं वर्चस्व आहे। विहंग यास असोसिएशनचा अध्यक्ष करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पवारांची भेट घेतल्याचं समजतं। एमसीएचा मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो। मुंबई क्रिकेट संघाला विक्रमी 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे। विजय मर्चंट, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू एमसीएच्या संघाकडून खेळले आहेत। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात क्रिकेटचं संचालन करण्यासाठी संस्थांपैकी एमसीए एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे सेनेचे शिवसेनेचे आमदार किरण सामंत, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हे इच्छुक आहेत। सामंत आणि लाड यांनी मागच्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली। असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पवार गटाचे आहेत। मागच्या निवडणुकीत भाजपचे नेते ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उमेदवाराचा पवार गटाच्या उमेदवारानं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केला होता। मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कायम राजकीय मंडळींचंच वर्चस्व राहिले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महिला विकास परिवारामुळे महिलांची दिवाळी झाली गोड. दिवाळ फराळ विक्रीतून 7 दिवसात 15 लाखांची उलाढाल. महिला विकास परिवारानं गेली 7 वर्ष महिला बचत गटांमधील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्र चालवून शेकडो महिलांना रोजगार दिलाय. यंदा दिवाळीच्या 5 दिवसात 8 स्टॉलवर तब्बल 15 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेले असून शेकडो महिला या परिवाराच्या सदस्य आहेत. परिवारानं राबवलेल्या उपक्रमामधून वर्षभर या महिलांना रोजगार मिळत असतो. गेली 7 वर्ष दिवाळी फराळ विक्री केंद्रातून 3000 महिलांना रोजगार मिळाला असून 80 लाखांच्या वर उलाढाल झाली आहे. या उपक्रमाबाबत बोलताना केळकर यांनी शहरात यंदा 8 फराळ विक्री केंद्र चालवण्यात आल्याचं सांगितलं. सुमारे 400 महिलांपैकी काहींनी फराळ तयार केला, काहींनी त्यांचं पॅकिंग केलं, तर काहींनी विक्री केंद्रांवर योगदान दिलं. हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्यानं नागरिकांनी केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला. दिवाळीच्या 5 दिवसात या व्यवसायातून 15 लाखांची उलाढाल झाली असून मिळालेला नफा महिलांना वाटण्यात आलाय. प्रत्येक महिलेला 14 ते 15 हजार रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं त्यांची दिवाळी गोड झाल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. साहेब, आपल्या महिला विकास परिवारातर्फे महिलांनी आपले आभार व्यक्त केले, काय सांगाल त्याच्याबद्दल? आमचा महिला विकास परिवाराच्या माध्यमातून 7 वर्षापासून सुरू केलेला दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम अतिशय यशस्वी झाल्याचं आम्हाला यावर्षी दिसून आलंय. जवळजवळ 8 ठिकाणी आम्ही दिवाळी फराळ विक्रीचे स्टॉल लावले होते महिला विकास परिवाराच्या माध्यमातून. आणि या माध्यमातून बचत गटामधल्या आमच्या ज्या महिला आहेत, ज्या आमच्या सदस्य आहेत महिला विकास परिवाराच्या, अशा 350 ते 400 महिलांना या आठवड्याभरामध्ये चांगला रोजगार उपलब्ध झाला. म्हणजे प्रत्येक आमच्या महिला भगिनीने 15,000पर्यंत तरी रोजगार तिने या विक्रीतून केला असेल. काही महिलांनी फराळाची निर्मिती केली, काही महिलांनी पॅकिंग केलं आणि काही महिला ज्या आहेत त्या या निरनिराळ्या ठिकाणी ज्या आम्ही महिला विकास परिवारचे जे विक्री केंद्र उभारलेली होती त्या ठिकाणी त्या महिलांनी सहभाग केला आणि जवळजवळ 350च्या वर महिलांना याचा उपयोग झाला. 15 लाखाच्या वर एकंदर टर्नओव्हर गेल्या 5 दिवसामध्ये झाला. मला वाटतं की हा महिला सक्षमीकरणाचा जो आमचा प्रयोग आहे किंवा उपक्रम आहे म्हणा, तो निश्चितपणे या माध्यमातून यशस्वी झालेला दिसतोय. सर्वच महिलांनी महिलांकरता महिलांच्या रोजगारासाठी निर्माण केलेलं केंद्र, याच्यामध्ये जे जे नफा मिळाला तो सगळा महिलांनाच देण्यात आल्यामुळे अतिशय आनंदाची दिवाळी जी आहे ती आमच्या या महिला भगिनींना निश्चितपणे झाली. ठाणे शहरात 40 ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून कंत्राटदार कंपनीने येथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्यानं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. हे दवाखाने बंद पडल्यानं त्याचा ताबा इतर व्यावसायिकांनी घेतल्याची देखील चर्चा आहे. शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा 6 महिन्यांचा पगार देखील थकलाय. हा पगार मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. आपला दवाखाना उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेनं बंगळुरू येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिल्याचं केळकर यांनी सांगितलं. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होतं, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले. तत्पूर्वी मागील 6 महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नाही.
त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली. या कंपनीला 56 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं असलं तरीही कंपनी महापालिकेला दाद देत नाही. त्यामुळे महापालिकेनं कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी केळकर यांनी केली. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी, अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही केळकर यांनी दिलाय. एखादा उपक्रम सुरू करायचा, तो बंद पडला की दुसरा उपक्रम सुरू करायचा. महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही. लोकांना थातूरमातूर सेवा देणारी यंत्रणा नको, सक्षम आरोग्य सेवा देणारी यंत्रणा महापालिकेने उभी करायला हवी असं मतही केळकर यांनी केलंय. महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे. एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाने सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले. यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडको कंपनी कुठली बेंगलोरची आहे, त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे. पण त्याच्या आधीच हे बंद पडले, निघून गेले. आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत, ANM, GNM, प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना 6-6 महिन्याची पगार दिलेले नाही. दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं. असं समोर आले की हा मेडको महापालिकेला दाद देत नाही, यांचे पगार करत नाही, त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा, याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय. 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा. अन्यथा या सगळ्या ANM आणि GNMच्या ज्या परिचारिका आहेत, शेवटी या कष्टकरी आहेत, कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या, आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं, पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना. आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित, हा अतिशय गंभीर विषय आहे, ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला, आता तो बंद झाला, आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी. आम्हाला जनतेच्या करता, गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे. अशा प्रकारचे यंत्रणा नको आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी.